आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। दसऱ्याच्या आधीच मुंबईतल्या राजकीय वातावरण चांगलंच तापलंय, कारण दसरा मेळावा यशस्वी व्हावा यासाठी शिवसेना आणि शिंदे गटाची जय्यत तयारी सुरू आहे। शिंदे गटानं गुरुवारी 2 पोस्टर्स जारी केलेत। यानंतर आता शिंदे गटानं दसरा मेळाव्याचा टीझर सुद्धा लॉन्च केलाय। या टीझरमध्ये बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांचा फोटो वापरण्यात आलाय। एकलव्य एकनाथ अशा आशयाचा हा टीझर ठाकरे समर्थकांची कोंडी करत असल्याची चर्चा रंगू लागली। शिवरायाचा भगवा झेंडा, शिवसेनेचा भगवा झेंडा, हिंदू धर्माचा भगवा झेंडा सतत सातत्यानं आसमानात फडकत राहिला पाहिजे। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम। शिवसेनेचा दसरा मेळावा, BKC बांद्रा मुंबई। थेट बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजातला हा टीझर कदाचित शिवसेना त्याला आक्षेप घेऊ शकते। तिकडे मुंबईत एकाच वेळेला शिवसेना आणि शिंदे समर्थकांचा दसरा मेळावा होऊ घातल्यामुळे राजकीय संघर्ष अधिक तीव्र होणार। आपलीच खरी शिवसेना असल्याचा दावा शिंदे समर्थकांकडून केला जात असून दसरा मेळाव्याच्या निमित्तानं ते अधिक अधोरेखित करण्याचा प्रयत्न हे समर्थक करतात। पाहूयात एक खास रिपोर्ट। विचारांच्या वारशावरून राजकीय लढाई, शिंदे समर्थकांचं शिवसेनेला आव्हान। दसरा मेळाव्यापूर्वी रंगलं पोस्टर वॉर। शिंदे समर्थकांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या या पोस्टरची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे। आगामी दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेप्रमाणे शिंदे समर्थकांनीही जोरदार तयारी सुरू केली आहे। त्यासाठी आत्तापासूनच वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला जातोय। शिवसेना प्रमुखांच्या विचारांचे आपणच खरे वारसदार असल्याचा दावा शिंदे समर्थकांकडून करण्यात आलाय। विशेष म्हणजे या पोस्टवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाणाचा फोटो वापरण्यात आलाय। आम्हीच वारसदार आहोत आणि विचार आम्ही जो घेतलेला आहे तो माननीय शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेतलेला आहे आणि तोच विचार घेऊन आम्ही पुढे जात आहोत। आणि तो विचार म्हणजे हिंदुत्वाचा विचार। जी शिवसेना भाजपाची नैसर्गिक युती होती तीच युती आम्ही कायम ठेवून हिंदुत्वाचा वारसा आणि विचार घेऊन आम्ही पुढे जात आहोत। शिवसेना आणि शिंदे समर्थकांनी आगामी दसरा मेळाव्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे। शिवसेनेचा दसरा मेळावा दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर होणार आहे, तर शिंदे समर्थकांनी वांद्रे इथल्या MMRDA ग्राउंडवर दसरा मेळाव्याची तयारी सुरू केली आहे। मात्र या मेळाव्यापूर्वी शिवसेना आणि शिंदे समर्थकांमध्ये कुरघोडीचं राजकारण सुरू झालंय। शिवसेनेतील आमदारांच्या बंडामुळे शिवसेना आणि शिंदे समर्थकांमध्ये राजकीय संघर्ष पेटला। आपलीच खरी शिवसेना असल्याचा दावा शिंदे समर्थकांकडून करण्यात आलाय, मात्र शिवसेनेला तो दावा मान्य नाही। आता दसरा मेळाव्याच्या निमित्तानं पुन्हा एकदा दोन्ही बाजूनं दावे प्रतिदावे करण्यास सुरुवात झाली आहे। त्यामुळे या मेळाव्याच्या निमित्तानं शिवसेना आणि शिंदे समर्थकांकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। दसरा मेळाव्याला ज्यांची गर्दी जास्त त्यांचीच खरी शिवसेना असं आव्हान शिंदे समर्थक रामदास कदम यांनी दिलं होतं। या आव्हानाला उद्धव ठाकरे समर्थकांनी काहीशी नरमाईची भूमिका घेतल्याचं चित्र आहे। शिवाजी पार्कातला दसरा मेळावा म्हणजे इव्हेंट नसून तो फक्त विचारांचा मेळावा असल्याचं अनिल परब यांनी म्हटलंय। BKCच्या दसरा मेळाव्यासाठी जवळपास 3 लाख शिवसैनिक आणण्याचं नियोजन शिंदे समर्थकांनी केलंय। शिंदे समर्थक 3 लाख शिवसैनिक जमा करणार आहेत, तर उद्धव ठाकरे समर्थक किती शिवसैनिक गोळा करतील याची उत्सुकता राज्यात आहे। मात्र या संख्येच्या गणितामुळे उद्धव ठाकरे समर्थकांची भूमिका काहीशी नमती असल्याची चर्चा रंगू लागली आहे। असं कोणाला कोठा कुठला दिलेला नाही। स्वतःच लोक ग्रामीण भागातून महाराष्ट्रातून स्वतःच सगळे येतील आणि मग शिवसेना कुणाची त्याचा निर्णय मला वाटतं न्यायालयामध्ये लागण्याच्या आधीच दसऱ्याला 5 तारखेला लागेल असं मला तरी वाटतं। आज शिंदे गटाकडून टीजर लॉन्च करण्यात आलं, एक पोस्टर लॉन्च करण्यात आलं, त्याच्यात बाळासाहेब ठाकरे आहेत, शिवसेनेचा सिम्बॉल आहे, दरकाळी फोडणारा वाघ आहे आणि हिंदुत्वाचं जे विचार आहे किंवा हिंदुत्वाचं जे गणित आहे ते त्यांनी या दोन्ही टीजरमध्ये आणि ते म्हणले की आम्ही विचारांचे वारसदार आहोत। त्यांच्यासाठी ही इव्हेंट आहे, आमच्यासाठी हा दसरा मेळावा आहे। त्यामुळे इव्हेंट विरुद्ध मेळावा आहे का मेळावा विरुद्ध मेळावा आहे, पाहूया। शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी
ठाण्यामध्ये जाऊन टेंबी नाक्यावरच्या देवीची आरती केली। टेंबी नाक्यावरच्या नवरात्रोत्सवात शिंदे समर्थकांचा दबदबा आहे, तर शिवसेना विरुद्ध शिंदे समर्थक असं इकडे घोषणा युद्धही काही काळ रंगलेलं असताना रश्मी ठाकरे यांच्या ठाणे भेटीला विशेष महत्त्व होतं। यावेळेला राजकीय संघर्ष होण्याची शक्यता होती, पण असा कोणताही राजकीय संघर्ष झाला नाही। शिंदेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचं शक्ती प्रदर्शन, रश्मी ठाकरेंच्या हस्ते ठाण्यात देवीची आरती, शिवसेना शिंदे समर्थकांमधला संघर्ष टळला। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात जाऊन देवीची आरती केली। शिवसेनेतल्या बंडानंतर ठाकरे विरुद्ध शिंदे समर्थक असा राजकीय सामना राज्यभरात सुरू आहे। पण एकीकडे हा राजकीय संघर्ष सुरू असतानाच रश्मी ठाकरे यांनी ठाण्याच्या टेंबी नाक्यावरच्या देवीची आरती केली। आनंद दिघे यांनी हा नवरात्रोत्सव सुरू केला होता आणि या उत्सवावर शिंदे समर्थकांचा वरचष्मा आहे। त्यामुळे रश्मी ठाकरे यांच्या ठाणे दौऱ्यादरम्यान शिवसेना आणि शिंदे समर्थकांमध्ये राजकीय संघर्ष पेटण्याची शक्यता वर्तवली जात होती। 1986 ला देवीची स्थापना आहे, वहिनींचं लग्नही तेव्हापासून इथे येत आहेत। आज फक्त आम्ही एकत्र आलो, एक शक्ती जी नवरात्रातली त्याला शिवसेनेची शक्ती महिला आघाडी एकत्र आलो। वाद कोणीच नाही घालणार, इथे महाशक्ती बसलीये, शक्तीपीठ बसलंय, ही नारी शक्ती एकत्र, त्यामुळे वादाचा प्रश्न येत नाही। शिंदे समर्थकांनी टेंबी नाक्यावरील देवीची पूजा आणि महाआरतीचं वेळापत्रक आधीच निश्चित केलं होतं। त्यानुसार गुरुवारी शिंदे समर्थक आणि माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या हस्ते देवीच्या महाआरतीचं नियोजन करण्यात आलं होतं। मात्र इकडे शिवसेनेनं सुद्धा रश्मी ठाकरे यांच्या हस्ते महाआरतीचं आयोजन केल्यामुळे राजकीय संघर्ष निर्माण होण्याची चिन्ह होती। पण शिंदे समर्थकांनी सामोपचाराची भूमिका घेतल्यामुळे हा संभाव्य संघर्ष टळला। ज्या उत्सवाचे प्रमुख मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब आहेत, त्या उत्सवाला विना निमंत्रण आपण आलात, आम्ही तुमचं स्वागत केलं, परंतु केवळ राजकारण म्हणून त्या ठिकाणी आलेले आहे। हे संधीसाधू लोक आहेत, यापूर्वी त्यांना कधीच टेंबी नाका, नवरात्रोत्सव, दिघे साहेब दिसले नाही, परंतु लोकांचे सहानुभूती घेण्याकरता या ठिकाणी आलेले आहे। सगळ्यांनी मला बऱ्याच लोकांनी कॉल केले की आरती न करता इव्हेंट हा झाला, तिथे मोठ्या प्रमाणात इव्हेंट करण्यात आला, कारण आरतीला आलेली लोक, कारण ह्याच्यापूर्वी रश्मी वहिनी येत होत्या आणि त्या 10 मिनिटं उभे राहून फक्त ते आरती करून त्या निघत होत्या, ताट फिरवून, म्हणजे असं काय एवढं मोठं इव्हेंट कधीच केला नाही त्यांनी, पण ह्याच टायमाला त्यांना एवढं शक्ती प्रदर्शन करायची वेळ आली। रश्मी ठाकरे राजकारणात थेट सक्रिय नसल्या तरी शिवसेनेच्या महत्त्वाच्या कार्यक्रमांना त्यांची हजेरी बरंच काही सांगून जाते। एकीकडे शिवसेना आणि शिंदे समर्थकांमधल्या राजकीय संघर्षाला धार आलेली असतानाच दुसरीकडे रश्मी ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात जाऊन देवीची आरती केली। त्यामुळेच त्यांच्या ठाणे दौऱ्याला राजकीय महत्त्व आलं होतं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तिकडे शिवसेना आणि शिंदे समर्थकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या तोफा डागल्या जात आहेत। शिवसेनेमध्ये गद्दारीची कीड रामदास कदम यांनीच रुजवल्याचा आरोप विनायक राऊत यांनी केला, तर शिंदे समर्थकांनी या आरोपाला पलटवार केलाय। शिंदे समर्थक रामदास कदम यांना फार गांभीर्यानं घेत नसल्याचा टोला शिवसेनेकडून लगावण्यात आला, तर दुसरीकडे मागील काही दिवसांपासून रामदास कदम यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल सुरू केलाय। रामदास कदम यांनी शिवसेना अडचणीत असताना पक्षाला आधार देण्याचं काम केलं होतं। 2005 मध्ये नारायण राणेंनी शिवसेना सोडली होती, त्यावेळी रामदास कदम यांच्याकडे विधानसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदाची जबाबदारी देण्यात आली होती। शिवसेनेवर तुटून पडणाऱ्या नारायण राणेंना रामदास कदम तितक्याच तिखट भाषेत उत्तर देत होते। तत्कालीन आघाडी सरकारच्या विरोधात रामदास कदम आक्रमक अशी भूमिका घेताना दिसत होते। त्यामुळेच रामदास कदम यांनी 2019 मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत सरकार स्थापन करायला विरोध केला होता आणि आता एकनाथ शिंदेंसोबत असलेले रामदास कदम शिवसेनेवर तुटून पडले। त्यामुळे शिवसेनेकडून ही जिव्हारी लागणारा हल्ला करण्यात आलाय। रामदास कदमांच्या या जो बडबडपणा जो चालवलेला आहे, बळवण्याचं काम जे चालू केलेलं आहे, त्याचा आम्ही फार गांभीर्याने घेत नाही, कारण शिवसेनेतल्या गद्दारीची कीड ही जर सर्वप्रथम जर कोणी
रुजवली असेल तर ते रामदास कदमने. शिवसेनेला शहाणपणा शिकवण्याचा प्रयत्न केला असेल तर तो करू नये. तुमची जागा आणि तुमची निष्ठा काय आहे हे यापूर्वी लोकांनी ओळखलेलं आहे. 2005 ते 2009 या कालावधीत रामदास कदम यांनी विरोधी पक्षनेता म्हणून सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली होती. राज्यभर दौरे करून शिवसेना आणि शिवसैनिकांची हिंमत वाढवण्याचं काम रामदास कदम यांनी केलं होतं. मात्र आता त्याच शिवसेनेकडून गद्दारीचा आरोप करण्यात आला. त्यामुळे शिंदे समर्थकांनी शिवसेनेला जळजळीत उत्तर दिलंय. विनायक राऊत चिनपाट माणूस आहे हो, त्याला कवडीची किंमत देत नाही. गाण्याच्या वेळेला कणकवलीला मी जाऊन उभा राहून यांना प्रवेश दिला होता, तिथं थांबण्याची देखील यांची हिंमत नव्हती. हे यांचा माझ्यावर टीका करण्याचा अधिकार पण नाही. आणि एक गोष्ट सांगतो, गद्दारीची कीड मी नाही, गद्दारीचे महामेरू हे आहेत. भास्कर जाधव सारख्या गद्दाराला नेतेपद देऊन गद्दारीची कीड हे वाढवत आहेत. मी शेवटपर्यंत प्रयत्न केला शिवसेना फुटू नये म्हणून. शिवसेनेसाठी रामदास कदम यांनी हयात घालवली. पक्षानं दिलेल्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्यांनी निष्ठेनं पार पाडल्या. मात्र या राजकीय मतभेदांना गद्दारीची कीड म्हणून शिवसेनेनं एक प्रकारे रामदास कदम यांचा अवमानच केलाय. त्यामुळे शिंदे समर्थकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्यात. परिणामी हे प्रकरण लवकरच शमण्याची चिन्ह दिसत नाहीत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. वळूयात अन्य काही बातम्यांकडे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. 2024 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला बारामतीत उमेदवार मिळणार नाही असा घणाघात त्यांनी केलाय. येणाऱ्या काळात इतक्या मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये प्रवेश होतील की महाविकास आघाडीला उमेदवारच सापडणार नाही असं बावनकुळे यांचं म्हणणं आहे. दुसरीकडे इतक्या वर्षात फक्त बारामतीचाच विकास झाला, मात्र 5ही मतदारसंघ विकासापासून वंचित असल्याचंही त्यांनी नमूद केलं. आगामी निवडणुकीत बारामतीला झटका बसेल असा दावा करायलाही ते विसरले नाहीत. या सत्ता संघर्षाच्या काळात ज्याप्रमाणे ठाकरे समर्थकांना मोठा धक्का बसला, त्याचप्रमाणे 2024च्या निवडणुकीत राष्ट्रवादीला सुद्धा धोका बसण्याची शक्यता बावनकुळे यांनी व्यक्त केली. अजून मोठ्या असे प्रवेश होणार आहेत भाजपमध्ये की बॉम्ब ब्लास्ट सारखे एक एक प्रवेश म्हणजे असे झटके लागतील महाविकास आघाडीच्या पक्षाला, जसे बॉम्ब ब्लास्ट होतात त्याप्रमाणे. त्यामुळे त्यांनी 2024 पर्यंत वाट बघावी. अशी परिस्थिती येईल की महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना उमेदवार सुद्धा मिळणार नाही. इथल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं मला की बारामती शहराचा फक्त विकास झाला आहे, पण 5 विधानसभा कुठेही बारामतीच्या विधानसभेच्या विकासात येत नाही. बारामती लोकसभेमध्ये 5 विधानसभा विकासापासून वंचित असं कार्यकर्ते तिथे जनता सांगतं, जनतेने सांगितलं आहे. आणि त्यामुळं थोडी पायाखालची वाळू घसरलेली आहे. आता घरोघरी फिरावं लागतं आहे. तिकडे काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्याबद्दल एक गौप्यस्फोट केला. 2014 मध्ये शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत येण्याची तयारी दर्शवली होती असा अशोक चव्हाण यांचा दावा आहे. अजब चव्हाणांचा गजब दावा. काँग्रेसच्या बुडत्या होडीत जाणार कोण? अजब दाव्यावर पुन्हा चव्हाणच ट्रोल. काँग्रेस नेते अशोक चव्हाणांबाबत विचाराल तर त्यांचं सध्या काही खरं नाही. ते सध्या काँग्रेसमध्ये असले तरी पुढच्या 15 दिवस किंवा महिनाभर तरी काँग्रेसमध्ये राहतील की नाही याची खात्री नाही. ज्या अशोक चव्हाणांचं राजकीय पक्षातील अस्तित्व अनिश्चित आहे, त्या अशोक चव्हाणांनी एक अजब दावा केलाय. 2014 ते 2019च्या फडणवीस सरकारच्या सत्ता काळात शिवसेना युती तोडून काँग्रेस राष्ट्रवादी सोबत येण्यास तयार होती. हा प्रस्ताव घेऊन आलेल्या शिष्टमंडळात एकनाथ शिंदेही होते. अशोक चव्हाण मुद्दाम अशी पुडी सोडत असल्याचा आरोप शिंदे समर्थकांनी केलाय. मी त्यावेळेस काँग्रेसमध्ये होतो, विरोधी पक्ष नेते त्यावेळचे आमचे विखे पाटील साहेब होते आणि आमचे माजी मुख्यमंत्री हे चव्हाण साहेब होते. असा कोणताही प्रयत्न झाला नाही, परंतु आम्ही काँग्रेसकडून प्रयत्न करत होतो का भारतीय जनता पार्टीला बाजूला सवरून कदाचित आपली सत्ता येत असेल तर ते आमचे प्रयत्न होते. मला चांगल्यापैकी माहिती आहे त्यावेळी ती परिस्थिती झाली. एकनाथ शिंदे साहेबांनी असा कोणताही पहिल केला नाही. अशोक चव्हाण साहेबांच्या बाबतीत मध्यंतरी काही बातम्या आल्या होत्या, ते काँग्रेस सोडणार, इकडे जाणार तिकडे जाणार, मतदानाला ते आले नाहीत, विधानसभा अध्यक्षांनी काय दरवाजे बंद केले गेले वगैरे. त्याच्यामुळे त्यांच्या भोवती एक संशयाचं वातावरण तयार झालेलं आहे. ते संशयाचं वातावरण दूर करण्याकरता ते अशा प्रकारचे वक्तव्य करतायत. अशोक चव्हाणांच्या या दाव्याची भाजपनं देखील खिल्ली उडवली आहे.
हास्यास्पद बोलतात आहे अशोक चव्हाणजी. त्यांनी उद्धव ठाकरेंचं नाव घ्यायला पाहिजे, तर एकनाथ शिंदेचं नाव घेतलं आहे. कुणालाही लहान बाळाला माहीत आहे की 2014 शिवसेनेचे नेते कोण होते. मातोश्रीमध्ये उद्धव ठाकरेजी जोपर्यंत आदेश काढत नाही तोपर्यंत कुणाची हिंमत नाही कुणाची सरकार बसवण्याकरता. याचा अर्थ 2014चा गौप्यस्फोट असा असेल, उद्धवजींनीच गट कारस्थान वारंवार केलं आहे. अशोक चव्हाण ज्या काँग्रेसमध्ये आहेत ते काँग्रेसची 2014 मध्ये केंद्रातही सत्ता नव्हती आणि राज्यातही काँग्रेस सत्तेतून बाहेर झाली होती. अशा काँग्रेसचा हात हातात घेण्यासाठी शिवसेनेनं पुढाकार घेतला होता. हा दावा थोडा जास्तच आहे. त्यामुळेच की काय, चव्हाणांनी केलेला दावा त्यांच्यावरच उलटल्याची स्थिती आहे. तुषार कोहळे आणि सिद्धार्थ गोदामसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे. तिकडे शरद पवार यांच्या विरोधात गेले की दौऱ्यावर निघतात, पण त्या दौऱ्यामध्ये काय गंमत होते हे माहीत नाही. काही दिवस एक महाराष्ट्राचा दौरा झाला की ते पुन्हा सत्तेत येऊन बसतात, असं सूचक विधान सुप्रिया सुळे यांनी केलं. सत्तेत सुप्रिया आदरणीय पवार साहेबांचं जर तुम्ही 55 वर्षाचं राजकारण आणि समाजकारण पाहिलं तर त्याच्यात जेवढे चढ आहेत तेवढेच उतार आहेत. 55 वर्षात 27 वर्ष सत्तेमध्ये आणि 27 वर्ष विरोधात. पण मी नेहमी त्यांना सांगते की महाराष्ट्राने तुम्हाला प्रचंड प्रेम दिलं, पण विरोधात असताना महाराष्ट्राने तुम्हाला जास्त प्रेम दिलं हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं. ते विरोधात गेले ना गेले की ते दौऱ्यावर निघतात आणि त्या दौऱ्यामध्ये काय गंमत होते माहिती नाही. काही दिवस एक महाराष्ट्राचा दौरा झाला की ते पुन्हा सत्तेत येऊन बसतात. मला वाटतं दिवसा स्वप्न बघणाऱ्यांच्या बद्दल उघड्या डोळ्यांनी आम्ही काय त्याच्यावर प्रतिक्रिया द्यावी. ज्यांना दिवसा स्वप्न बघायचे आहेत त्यांना ती लखलाप लागो. दरम्यान सुप्रिया सुळे यांच्या या विधानावर भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी उत्तर दिलंय. राष्ट्रवादीला जनतेनं ओळखलंय. राष्ट्रवादीनं 40 ते 50 वर्षात 100 आमदार सुद्धा निवडून आणले नाहीत. तसंच राष्ट्रवादीनं स्वबळावर सत्ता स्थापन न करता पाठीत खंजीर खुपसून सत्ता मिळवली आहे, अशी टीका पडळकर यांनी केली. सुप्रियाताईंना तुम्ही हा प्रश्न विचारा. तुमच्या वडिलांच्या नेतृत्वाखाली गेली 40-50 वर्ष तुम्ही महाराष्ट्रात काम करताय, परंतु राष्ट्रवादी काँग्रेसला 3 अंकी आमदार कधी निवडून आणले नाहीत. त्यांना त्यांच्या स्वबळावरती विश्वासघात न करता पाठीत कुणाच्या तरी खंजीर न खुपसता एकदाही राज्यामध्ये मुख्यमंत्रीपद त्यांना मिळवता आलं नाही. त्यामुळे आता त्यांनी दौरे करत बसावं. राज्यातल्या लोकांनी त्यांना पुरतं राष्ट्रवादी काँग्रेसला ओळखलेलं आहे. तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी सरस्वती देवीबद्दल केलेल्या वक्तव्याचा विरोध करण्यासाठी भुजबळ यांच्या मुंबईतल्या MIT संस्थेच्या बाहेर भाजपच्या महिला मोर्चाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. छगन भुजबळ यांनी आपल्या वक्तव्याचं राजकारण केलं जात आहे असं म्हणत आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं म्हटलंय. सरस्वतीचा फोटो, शारदा मातेचा फोटो, जिना आम्ही कधी पाहिलं नाही, जिने आम्हाला काही शिकवलं नाही, आणि जर असेलच शिकवलं तर फक्त 3% लोकांना शिकवलं आणि आम्हाला दूर ठेवलं. त्याची पूजा कशासाठी करायची आहे मला काही कळत असतं. अरे ज्यांनी तुम्हाला दिलं हे सगळी इथे आहे. ते 2 दिवसांपूर्वी भुजबळांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद गुरुवारी मुंबईत पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी सरस्वतीबद्दल केलेल्या वक्तव्याचा विरोध करण्यासाठी वांद्रे इथल्या भुजबळ संस्थेच्या बाहेर भाजपच्या महिला मोर्चाच्या चित्रबागांच्या नेतृत्वात जोरदार आंदोलन करण्यात आलं आणि यावरून राज्यात जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. सध्या मुंबईसह राज्यभरात नवरात्र उत्सव सुरू आहे आणि देवीच्या 9 रूपांपैकी एक असलेल्या सरस्वती मातेचा अपमान छगन भुजबळांनी केलाय, असा आरोप भाजपच्या उपनेत्या चित्रा वाघ यांनी केलाय. आजची त्यांची प्रेस मी पाहिली, पण परवा बोललेलं भुजबळ साहेबांचं वक्तव्य आणि आज त्यांनी प्रेसमध्ये केलेलं वक्तव्य हे पूर्णपणे वेगळं आहे. 3.5% उल्लेख केलेल्या भुजबळ साहेबांना हे सांगायचं आहे की ज्या सावित्रीमाईंबद्दल तुम्ही हे बोलताय त्यांनी स्वतः लिहिलेलं काव्य फुले पुस्तक बघा. त्यात त्यांनी म्हटलंय की ही शाळा नाही, हा सरस्वतीचा दरबार आहे, हे सरस्वतीचं मंदिर आहे. दरम्यान आपल्या वक्तव्याचं राजकारण का केलं जातंय
सावित्रीबाई यांनी पहिली शाळा काढली, त्यामुळे आपण सरस्वती ऐवजी यांचं पूजन करा असं म्हणालो होतो, तर कुठेही सरस्वती देवीचे फोटो काढा असं म्हणालो नव्हतो. आपण अजूनही आपल्या त्या वक्तव्यावर ठाम असल्याचं भुजबळांनी स्पष्ट केलंय. एक माझं मत मांडण्याची मला या देशामध्ये परवानगी आहे, ते काय माझं मत असेल ते. हां, आता देशाच्या विरुद्ध काय बोललो वगैरे ते तुमचं तर गोष्ट वेगळी आहे, पण माझं मत मांडण्याची मला परवानगी आहे आणि ती माझ्या संस्थेचे जे सभासद आहेत त्यांच्यासमोर मी बोलत होतो. एकंदरीत ऐन सणासुदीच्या धामधुमीत राज्यातील जनतेला ह्या आरोप प्रत्यारोपांचं राजकारण पाहायला मिळत आहे. मात्र या कुरघोडीच्या राजकारणात जनतेचे प्रश्न वाऱ्यावर सोडले जाऊ नयेत एवढीच राज्यातील तमाम जनतेची माफक अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवर दिवसभराच्या बातम्या. वंशवादाच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडे वादात सापडल्या. आता सध्या मी बेरोजगार आहे, त्यामुळे कुणाला काम देऊ शकत नाही असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या. दरम्यान पंकजाताई स्वप्नातही असं म्हणणार नाहीत असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय. वापरले आपण माझ्यासाठी. फुलचंद काकांनी देवीच्या कानात काय सांगितलं की ताईंना सांग मला काहीतरी काम द्या. आता मी म्हणजे मला खूप आनंद झाला, कारण मी जर कुणाला काम देऊ शकते म्हणजे मला काम मिळेल. सध्या मी बेरोजगारच आहे. पंकजाताई स्वप्नात सुद्धा असं म्हणू शकणार नाही. बऱ्याच वेळेला काय होतं, मागचा पुढचा संदर्भ आपण सोडतो आणि त्यामुळे त्या मधल्या वाक्याचा अर्थ तसा होतो. आमचं केंद्रीय नेतृत्व सुद्धा अशा प्रकारे तुम्ही धसा मा केल्यामुळे गैरसमज करून घेणार नाही. तिकडे मुंबईतल्या शिवाजी पार्कवरच्या दसरा मेळाव्याचा राजकीय वाद आता मिटलाय. दुसरीकडे भगवानगडावरच्या दसरा मेळाव्याचा वाद मात्र नव्यानं सुरू राहिलाय. दुसऱ्या फळीतील काही नेत्यांनी भगवानगड दसरा मेळाव्याची परंपरा सुरू करण्याचा निश्चय केलाय. पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी कडाडून विरोध केला. पाहुयात भगवानगड दसरा मेळाव्याचा नवा वाद काय येते. भगवानगड दसरा मेळाव्याची परंपरा पुन्हा सुरू करणार. बाळासाहेब सानप यांची घोषणा. पंकजा समर्थकांचा मेळाव्याला विरोध. भगवानगडावर राजकीय दसरा मेळाव्यास महंतांनी बंदी घातली, त्यामुळे पंकजा मुंडेंनी सावरगावमध्ये दसरा मेळावा सुरू केला. मात्र यामुळे भगवानगडावर दसऱ्याला होणारी गर्दी कमी झाली हेही तितकंच खरं. त्यामुळे बाळासाहेब सानप, दादा मुंडे यांच्यासारख्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांनी भगवानगडावरील दसरा मेळाव्याची परंपरा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. हा मेळावा राजकीय नाही तर सांस्कृतिक असेल आणि तो भगवानगडाच्या पायथ्याशी भरेल असं स्पष्ट करण्यात आलंय. कोणताही पक्ष नाही, कोणताही नेता नाही, कोणतीही संघटना नाही. हा एक सामाजिक ऊसतोड कामगार, सर्व जातीतले, सर्व धर्मातले, भगवान बाबावर प्रेम करणारी सर्व मंडळीचा हा कार्यक्रम आहे. श्री क्षेत्र भगवानगड हे महाराष्ट्रातल्या तमाम ऊसतोड कामगारांचं, कष्टकऱ्यांचं आणि कामगारांचं श्रद्धास्थान आहे. विजयादशमी संपल्यानंतर हे सगळे लोक ऊस तोडायला जातात. ऊस तोडायला जाण्यापूर्वी भगवानगडाचा समाधीचं दर्शन घेणं. बीडमध्ये भगवानगड दसरा मेळाव्याची घोषणा होताच पुण्यातील पंकजा मुंडे समर्थकांनी बाळासाहेब सानप यांच्या भगवान महासंघाचे राजीनामे देऊन मेळाव्याला विरोध केला. एवढंच नाही तर भगवानगड परिसरातील 5 महत्त्वाच्या गावांनीही पायथ्याशी मेळावा घ्यायला कडाडून विरोध केलाय. बाळासाहेब सानप यांनी नवीन काय एक निर्णय घेतला की भगवानगडाच्या पायथ्याशी आपण मेळावा घेणार आहे. हा मेळावा आम्हा सगळ्या पदाधिकाऱ्यांना असं योग्य असा निर्णय वाटला नाही. तर प्रत्येक बाळासाहेब सानप हे संघटनेत काम करत असताना वैयक्तिक निर्णय घ्यायचे. कितीही विरोध झाला तरी भगवानगडाच्या पायथ्याशी मेळावा घेण्यावर ठाम असल्याचं बाळासाहेब सानप यांनी सांगितलं. भगवान गडावरची जी परंपरा आहे, जी भगवान बाबांनी चालू केलेली परंपरा आहे, ती परंपरा येत्या 5 तारखेपासून दसऱ्याच्या मुहूर्तावर परत चालू करतोय आम्ही. त्यामुळं मी समाज बांधवांना, माझी भगवान बाबावर प्रेम करणाऱ्या, भगवान गडावर प्रेम करणाऱ्या सर्व बांधवांना माझी विनंती आहे की आपण दसरा मेळाव्यासाठी भगवानगडावर यावं. भगवानगडावर गोपीनाथ मुंडे यांच्या आधीपासूनच सांस्कृतिक दसरा मेळाव्याची परंपरा सुरू होती. दसऱ्याला भगवान बाबांच्या समाधीचं दर्शन घेऊनच ऊसतोड मजूर बेलापूरला म्हणजेच ऊस कारखान्यांकडे निघायचे.
मात्र गोपीनाथ मुंडे भगवानगडावर यायला लागल्यापासून हा समाजाचा मेळावा कधी राजकीय बनला ते कुणालाच कळलं नाही। त्यामुळे भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या पश्चात गडावर राजकीय मेळावा घ्यायला कायमची बंदी घातली। मात्र आता पुन्हा दसरा मेळाव्याच्या घोषणेनं राजकीय घडामोडींना वेग आलाय। बीडहून सुरेश जाधवसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे। तिकडे काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीतून राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी माघार घेतली आहे। नुकतंच त्यांच्या समर्थक आमदारांनी हायकमांडलाच आव्हान दिलं होतं आणि त्यामुळे राज्यातलं सरकार अस्थिर होण्याची शक्यताही निर्माण झाली होती। या सगळ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर गेहलोत यांनी माफी मागून माघार घेतली। आता त्यांच्या मुख्यमंत्री पदाविषयी सुद्धा काही जण प्रश्नचिन्ह उपस्थित करतात। अध्यक्षपदाच्या शर्यतीतून गेहलोत बाहेर। काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीचं त्रांगड। राजस्थान सरकारवर टांगती तलवार। काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट आलाय। राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी या निवडणुकीतून माघार घेतली आहे। गेल्या 3-4 दिवसात राजस्थानमधील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आपण माघार घेत असल्याचं गेहलोत यांनी स्पष्ट केलं। तसंच त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची माफी मागितली आहे। मैंने उनसे मिला, कोची में जाकर के रिक्वेस्ट की कि आप अध्यक्ष का चुनाव लड़ें। आखिर में उन्होंने अस्वीकार कर दिया। मैं मेरी बात को कायम हूँ, मैं इलेक्शन लड़ूंगा नहीं। तो मैंने कहा भाई जो सबकी भावना है कार्यकर्ताओं की, नेताओं की, तो मैं फिर चुनाव लड़ूंगा, ये मैंने कहा था। सुनिए आप, पर अब क्योंकि कल परसों की घटना हुई है और मेरी मॉरल रेस्पॉन्सिबिलिटी थी कि वो प्रचार पार्क होता, तो मैंने तय किया है अब मैं इस माहौल के अंदर चुनाव नहीं लड़ूंगा, ये मेरा फैसला। अशोक गेहलोतांची अध्यक्षपदी निवड जवळपास निश्चित मानली जात होती। तसंच एक व्यक्ती एक पद या सूत्रानुसार त्यांना राजस्थानचं मुख्यमंत्री पद सोडावं लागणार होतं। मात्र त्यांच्या समर्थक आमदारांनी सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करण्यास जाहीर विरोध दर्शवला होता। त्यामुळे राजस्थान सरकार कोसळण्याची भीती व्यक्त केली जात होती। या सगळ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अशोक गेहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीतून काढता पाय घेतलाय। मात्र त्यांच्यावर पक्षातील नेत्यांकडून टीका होऊ लागली आहे। तसंच भाजपलाही टीका करण्याची आयती संधी मिळाली आहे। ये बहुत दुर्भाग्यपूर्ण है कि लोग सत्ता का सुख छोड़ना नहीं चाहते हैं। देखिए, पार्टी की वजह से कोई भी बड़ा नेता है वो पार्टी की वजह से, तो मेरा ये मानना है कि कोई भी व्यक्ति विशेष में मैं टिप्पणी नहीं करना चाहूंगा। त्याग की भावना रखनी चाहिए। सोनिया गांधी ने प्रधानमंत्री कुर्सी की ठोकर मार दिया। को न देश संभल रहा है न राजस्थान संभल रहा है, वो दोनों के बीच में झूल रहा है। और एक कांग्रेस में यही दिन आ गए हैं अब कि राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी को और राहुल गांधी की बात को कोई मानने सुनने को तैयार नहीं है। चारों तरफ मनमानी है और राजस्थान का भी यही हश्र होगा। अशोक गेहलोत यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर आता गांधी कुटुंबाचे निष्ठावान दिग्विजय सिंग यांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे। पूरा प्रयास रहा कि राहुल जी हमारे नए राष्ट्रीय अध्यक्ष बने। वो नहीं बनते हैं तो प्रियंका जी बने। लेकिन जब परिवार ने बिल्कुल तय कर लिया कि बिल्कुल हम किसी हालत में नहीं लड़ेंगे चुनाव, तो फिर फील्ड खुली है, जिसको लड़ना है लड़े। काँग्रेस पक्षांतर्गत नेत्यांच्या लाथाळ्यांमुळे काँग्रेस हायकमांड हैराण झालंय। अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही तेच पाहायला मिळतंय। अशोक गेहलोतांच्या समर्थक आमदारांनी हायकमांडला आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता। आता काँग्रेस हायकमांड त्यावर कोणती भूमिका घेणार? राजस्थानमध्ये नेतृत्व बदल होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि आता वळूयात काही अन्य बातम्यांकडे। भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात सगळ्यात लांबलेल्या खटल्यांपैकी एक असा मालेगाव ब्लास्टचा खटला। या घटनेला आज 14 वर्ष पूर्ण झाली, पण अद्यापही या प्रकरणातला खटला मुंबई सत्र न्यायालयात प्रलंबित आहे। तपास यंत्रणा बदलल्या, कोर्ट बदललं, न्यायाधीश बदलले, पण खटला सुरूच आहे। हा खटला लवकरात लवकर निकाली काढावा यासाठी आरोपींनी उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली। त्यावर न्यायालयानं निर्देशही दिले, पण हा खटला कधी निकाली निघणार याचं उत्तर आजही कोणालाच माहीत नाही।
दरम्यान याच संदर्भातल्या म्हणजेच या घटनेतील एक आरोपी क्रमांक 5 समीर कुलकर्णी यांच्याशी याचबद्दल बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी। ज्यावेळेस मालेगाव ब्लास्टमध्ये आरोपी क्रमांक 5 म्हणून आपला उल्लेख होतो आणि 14 वर्ष झाले याचा निकाल लागत नाहीये आणि त्यासाठी तुम्ही दारोदार फिरताय, काय भावना असतात? मी आयुष्यामध्ये कधीही मालेगावला गेलो नाही आणि मी पहिल्यांदाच ATS मध्ये आल्यावरती मालेगाव बॉम्बब्लास्ट हा शब्द ऐकला। त्याचा तीळ मात्र संबंध या गुन्ह्याशी नाहीये। आजही जे दोषारोपपत्र दाखल केलेलं आहे त्यामध्ये मी कुठेही एक अपशब्द बोललेलो आहे असंही नमूद नाहीये। आज प्रथमदृष्ट्या कुठलाही पुरावा नाहीये म्हणूनच आम्हाला सन्माननीय विशेष NIA न्यायालयाने सशर्त जामिनावरती मुक्त केलेलं आहे। मी गुन्हा केलेला नाहीये त्यामुळे वाचवण्यासाठी कोणी वकील देण्याचा प्रश्नच येत नाही। मी पहिल्या दिवसापासून बिना वकील हा खटलाच्या सुनावणीला इच एंड एव्हरी डेटला येतोय, कधी 1 सेकंद सुद्धा उशिरा आलेलो नाहीये। घटना 14 वर्षापूर्वी घडली। 7 वर्षापूर्वी हायकोर्टानं सुद्धा कडक ताशेरे ओढले होते की या खटल्याचा तपास या खटला जो आहे अत्यंत संथ गतीने सुरू आहे आणि तरीही अजून 2014च्या अगोदरच्या सरकारने फक्त आपल्या राजकारणासाठी भगवा आतंकवाद आणि हिंदू दहशतवादची थेअरी इलेक्शनच्या अगोदर केली आणि मुस्लिम तुष्टीकरणासाठी या खटल्याचा दुरुपयोग केला। 2014 नंतर NIAकडे हा खटला वर्ग झाल्यावरती अर्धसत्य NIAने स्पेशल NIA कोर्टामध्ये सांगितलं। तुम्हाला काय म्हणायचं आहे की म्हणजे की वेगवेगळ्या जाती धर्मामध्ये तेढ वाढवण्यासाठी म्हणून या खटल्याचा उपयोग केला जातोय? हो नक्की। 2008 अगोदर जे या खटल्यामध्ये जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांच्या जीविताचं रक्षण करण्यास त्यावेळेचं UPA गव्हर्नमेंट हे कमी पडलं। व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ मुकेसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, मुंबई। गाझियाबादमधील विजयनगर पोलीस स्टेशन परिसरात एका सोसायटीमध्ये सुरक्षारक्षक बदलावरून 2 गटात तुफान हाणामारी झाली। यानंतर या ठिकाणी पोलीस दाखल झाले, मात्र तरीही वाद मिटला नाही। ही सगळी घटना CCTVत कैद झाली। पोलिसांनी काही लोकांना ताब्यात घेतलं। इसके संबंध में कुछ वीडियो हैं जो सोशल मीडिया पर प्रसारित हो रही हैं। इसमें जो लोग हैं जो अराजकता वहाँ कर रहे हैं, लोगों को पुलिस ने हिरासत में लिया है और मौके पे पुलिस मौजूद है, शांति व्यवस्था बनी हुई है। प्रकरण में अग्रिम विधिक कार्रवाई की जा रही है पुलिस द्वारा। पुण्यातील चांदणी चौक हा पूल 1 ऑक्टोबर रोजी पाडला जाणार आहे। दरम्यान हा पूल पाडण्याची तयारी सुरू झाली। हे काम 2 दिवस चालणार आहे। या 2 दिवसात 1000 छिद्रांमध्ये 600 किलो स्फोटकं भरली जातील। पाहूयात एक खास रिपोर्ट। चांदणी चौकातला पूल 5 सेकंदात भुईसपाट। नियंत्रित स्फोटाद्वारे पूल पाडला जाणार। इमल्शन स्फोटकाद्वारे पुलाचा कार्यक्रम। पुण्याच्या वाहतूक कोंडीला कारणीभूत असलेला हा चांदणी चौकातला पूल 1 ऑक्टोबरला इतिहास जमा होणार आहे। या पुलामुळे पुण्याच्या वेशीवरची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पूल पाडण्याचा निर्णय घेण्यात आलाय। पूल पाडण्यासाठी जवळपास 1300 छिद्र पाडण्यात आलेली आहेत। या छिद्रांमध्ये 600 किलो स्फोटकं भरण्यात येणार आहेत। पूल पाडण्यासाठी इमल्शन आणि अमोनियम नायट्रेटचा वापर केला जाणार आहे। अवघ्या 5 सेकंदात हा पूल पाडण्यात येणार आहे। चांदणी चौकातला NDA ते पाषाण लिंक रोड जो आहे, पूल जो आहे तो 1 तारखेला रात्री पाडण्यात येईल। त्याचं काम पूर्वतयारीचं हे अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आपण पाहतोय। या पुलाला जवळपास 1350 ड्रिल्स जे आहेत, छिद्र जी आहेत ती मारण्यात आली आणि या छिद्रांमध्ये ठासणीची दारू जी आहे ती भरली जाईल आणि त्यानंतर कंट्रोल ब्लास्ट केला जाईल। 1 तारखेला बरोबर 12 ते 2 वाजेच्या दरम्यान हा स्फोट जो आहे तो घडवून हा पूल पाडला जाईल। 1 ऑक्टोबरला रविवारी हा पूल पाडण्यात येणार आहे। त्यापूर्वी शनिवारी रात्री 11 वाजल्यापासून पुलाजवळचा 200 मीटरचा भाग निर्मनुष्य केला जाणार आहे। इसके लिए हम लोग ने 12 दिन से डे नाइट, सुबह का शिफ्ट, शाम का शिफ्ट सब मिला के 60 लेबर्स लगाए हैं ये एक्टिविटी करने के लिए। हम लोग ने एक स्टोन अनटन नहीं किया, पूरा जैसे हम लोग रिक्वायर्ड है वैसे सेफ्टी किया। जैसे आप देख सकते हैं स्लैब के ऊपर जियोटेक्सल फाइबर चेन लिंक लगेगा, उसके बाद सैंड का बैग लगेगा उसके ऊपर, उसके बाद रबड़ की मैट्स भी लगेगी, तो खाली प्रिकॉशन करने के लिए कि डेब्रिस ज़्यादा फ्लाय न हो। चांदणी चौकातला हा पूल पाडून पुण्यातल्या वाहतूक कोंडीलाही एक प्रकारे सुरुंग लागेल अशी माफक अपेक्षा। वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे। यानंतर बातमी मुसळधार पावसाची। पुणे आणि नाशिकला मुसळधार पावसानं झोडपून काढलं। या पावसामुळे पुणे शहराच्या रस्त्यांवर काही ठिकाणी जबरदस्त पाणी साचलं होतं। गरवारे चौक, डेक्कन कॉर्नरजवळ गुडघ्याच्या वर पाणी तुंबल्याचं पाहायला मिळालं, तर नाशिकमध्ये सुद्धा तुफान पाऊस झाला।
या पावसामुळे नाशिकमध्ये गरबा प्रेमींचा मोठा हिरमोड झालाय। अचानक आलेल्या पावसामुळे आजचा गरबा बहुतेक ठिकाणी रद्द करण्याची वेळ आली। त्यामुळे या दोन शहरांमध्ये तुफान पाऊस झाला, पण तरी सुद्धा अशाच प्रकारच्या तुफान पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। शिंदे सरकारनं शेतकऱ्यांना आता आणखीन एक गिफ्ट दिलाय। सततच्या पावसामुळे बाधित झालेल्या पण 65 मिलीमीटरच्या निकषात न बसणाऱ्या राज्यातल्या सुमारे 6 लाख शेतकऱ्यांना तातडीनं 755 कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली। या मदतीच्या निकषात बसणाऱ्या 30 लाख शेतकऱ्यांना यापूर्वीच 3600 कोटी रुपये वितरित करण्यात आलेत। आता आणखीन 6 लाख शेतकऱ्यांना 755 कोटी रुपयांची मदत केली जाते। नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित अपादग्रस्तांना तातडीनं मदत करण्यासाठी मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक पार पडली। या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मदत पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते। शिंदे सरकार सत्तेत येताच सर्वसामान्यांच्या मदतीसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आणि शेतकऱ्यांसाठी दसऱ्याच्या आधी झालेला हा एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय म्हणावा लागेल। आपण पाहताय दिवसभराच्या बातम्या। टाइम मासिकानं प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे मोठे पुत्र आणि रिलायन्स जिओचे अध्यक्ष आकाश अंबानी यांना टाइम 100 नेक्स्टच्या यादीत स्थान दिलंय। त्यांची लीडर श्रेणीमध्ये निवड झाली। आकाश अंबानी यांच्याबद्दल टाइम मासिकानं म्हटलंय की ते व्यवसाय वाढवण्यासाठी खूप मेहनत घेतात। गुगल आणि फेसबुक सोबत अब्जावधी डॉलर्सचे गुंतवणुकीचे व्यवहार पूर्ण करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता। टाइम 100 नेक्स्ट लिस्टमध्ये स्थान मिळवणारे आकाश अंबानी हे एकमेव भारतीय आहेत। रिलायन्स उद्योग समूहाचे अनंत अंबानी यांनी सोमनाथ मंदिरात जाऊन महादेवाचं दर्शन घेतलं। दर्शनानंतर त्यांनी सोमनाथ मंदिरात 51 सुवर्ण कलशांचीही पूजा केली। तसंच महादेवाच्या दैनंदिन पूजेसाठी 90 लाख रुपये किमतीची चांदीची भांडी त्यांनी दान केली। मंदिराच्या पुजाऱ्यांनी स्मृतिचिन्ह देत त्यांचा यथोचित सन्मान केला। शारदीय नवरात्र उत्सवाचा आज चौथा दिवस कोल्हापूरच्या श्री अंबाबाईची मदुराई मीनाक्षी रूपात पूजा करण्यात आली। यावेळेला देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी सलग चौथ्या दिवशी गर्दी केली होती। यासोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबूयात। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।